साधू महंतांच्या गोदावरी परिक्रमा यात्रेचे नाशिक परिसरामध्ये भव्य स्वागत. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून गोदावरी परिक्रमेसाठी निघालेल्या विविध आखाड्यांचे सुमारे 400पेक्षा अधिक महामंडलेश्वर साधू महंत यांच्या विश्वकल्याण गोदावरी परिक्रमेच्या पहिल्या मुक्कामामध्ये आज नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणालगतच्या गिरणारे येथे पुष्पवृष्टी करून आणि घोडागाडीतून तसेच उघडा जीपमधून मिरवणूक काढून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. गोदावरी परिक्रमेचे महत्त्व जाणणारे देशभरातील विविध ठिकाणांचे पीठाधीश साधू महंत या गोदावरी परिक्रमेत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे नेपाळमधील धर्मपीठाचे साधू महंत सहभागी झाले आहेत. कालपासून सुरू झालेली गोदावरी परिक्रमा 21 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. स्वागताच्या प्रारंभी गिरणारे परिसरातील प्राचीन बालाजी मठ संस्था आणि गिरणारे पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी JCBमधून साधू महंतांवर पुष्पवृष्टी केली. गावाच्या महत्त्वाच्या रस्त्यावरून गावाच्या वेशीपासून बालाजी मठापर्यंत रांगोळ्यांनी सजवलेल्या रस्त्यावरून साधू महाराजांच्या ढोलताशा आणि लेझिम पथकाच्या जल्लोषात मिरवणुका काढण्यात आला. गिरणारे गावची गोदावरी परिक्रमा साधू महंतांची स्वागत करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. गिरणारे येथील परिक्रमा यात्रेतील गावकऱ्यांच्या स्वागतानंतर गोदावरी परिक्रमाकरिता निघालेले साधू महंत नाशिकमधील तपोवन येथे रवाना झाले. त्र्यंबकेश्वर येथे प्रारंभ झालेल्या आणि गोदावरीच्या डाव्या तटावरून जाणारी ही गोदावरी परिक्रमा महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातील गोदावरी तटावरून जाऊन पुन्हा परतीच्या मार्गामध्ये गोदावरीच्या उजव्या तटावरून त्र्यंबकेश्वर येथे येऊन दाखल होईल. गोदावरी परिक्रमा नर्मदा परिक्रमे इतकीच धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची असली तरी मधला काही काळ, विशेषतः इंग्रज राजवटीच्या काळात गोदावरी परिक्रमा यात्रेमध्ये काही प्रकारे खंड निर्माण झाला होता. परंतु अलीकडच्या काही काळात गोदावरी परिक्रमा यात्रेचे महत्त्व साधू महंतांना जाणव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा या परिक्रमेचे आयोजन सुरू केले आहे. या आयोजनामध्ये ठिकठिकाणी गिरणारे, अन्य ठिकाणचे भाविक, महाराष्ट्रामध्ये संत परंपरेतील वारकरी सहभागी होतात. गिरणारे येथे पुरातन श्रीरामचंद्र देवस्थान, बालाजी मठ आणि गिरणारे ग्रामस्थांनी आलेल्या सर्व साधू महंतांचे स्वागत केले. बालाजी मठ येथे महंत मंगलदास महाराज यांनी गोदावरी परिक्रमा, कुंभमेळा आणि सनातन धर्म याबद्दल भाविकांना मार्गदर्शन केले. अखिल भारतीय पंचरामानंदी खाकी अखाड़ा के अंतर्गत हम नागा है खाकी अखाड़ा के, और इंदौर में बहुत बड़ी संस्था बनी हुई है। और यहाँ गिरनारा परिसर में परम पूज्य स्वर्गीय फक्करदास जी महाराज जी के साकेतवास के बाद यहाँ की जो चल अचल संपत्ति थी उसकी देख रेख करने के लिए हमको नियुक्त किया गया है। और यहाँ अधिक से अधिक निर्माण हो और सभा मंडप भी यहाँ बड़ा से बड़ा बने। सरकार से हम ये सहयोग चाहते हैं कि यहाँ सभा मंडप बहुत बड़ा बने, जिसमें आने वाले भविष्य में 200-300 संत यहाँ रुक सके। कुंभ मेला में भी यह संत बहुत आते हैं, तो अधिक से अधिक संतों को रुकने के लिए लाभ मिले। गोदावरी परिक्रमा करने से गो हत्या का पाप से मुक्ति की प्राप्ति होती है। गो हत्या से दोष से मुक्त होते हैं, सभी पापों से मुक्ति के लिए गुप्त गोदावरी की परिक्रमा फल पुण्यदायी है। जय श्री राम। अब ये देखिए योजना के अनुसार अधिक हर जगह के स्टाफ बना गया, उस हिसाब से जगह जगह 200-250 किलोमीटर पे विश्राम गाड़ी से रहेगा भक्तों के द्वारा और महात्मा के द्वारा, और उसी योजना से वो पूरा परिक्रमा करेगी। परिक्रमा के बाद कौन से गांव से जाए वो अभी आपको एक लिस्ट में डाल दिया जाएगा। पहला नेम तो नर्मदा जी का ही नेम बनाया गया है वो, लेकिन ये कुशावत कुंड को यहाँ गौवध हुआ था, गौवध का लाभ के लिए यहाँ गोदावरी की परिक्रमा की जाती है। सभी भारतवर्ष में कुशावत कुंड से परिक्रमा होती है, जो दक्षिण भारत होते वापस कुशावत कुंड में ही खत्म होती है। आज हा जो इथे साधू महंतांचा जो एक मिरवणुकीचा सोहळा झालेला आहे, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आपल्याकडं जी गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरमधून उगम होते आणि ती पुढे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातनं प्रवास करते। तर आज ह्या पवित्र गोदावरीच्या परिक्रमेसाठी संपूर्ण भारतभरातील अनेक पीठाधीश्वर, मुलक पीठाधीश्वर, अनेक महंत, साधू महंत, संत ह्या परिक्रमेसाठी आलेले होते। त्यांनी सकाळी त्र्यंबकेश्वर पासून ह्या परिक्रमेला सुरुवात केली। त्यानंतर ते तिथून सर्व त्यांची परिक्रमा गिरणारे येथे आले असता मुलुक पीठाधीश्वर
श्री राजेंद्रदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली भारतभरातील साधारण 400-450 साधू संत महंत या गिरणारे गावात आले असता JCPच्या साहाय्याने त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करून रथांमध्ये आणि गाड्यांमध्ये बसवून त्यांना गावातून मिरवण्यात आले. आणि आपण आज ज्या ठिकाणी इथं आहोत, हा जो बालाजी मठ आहे, हा पुरातन रामचंद्र देवस्थान याचं साधू संतांसाठी आणि एक पुरातन याच्यामध्ये खूप मोठं वैशिष्ट्य आहे. तर ही गोदावरी परिक्रमा करत असताना जेव्हा पण तिथून साधू संत निघत असत प्रवासासाठी, तर त्यांचा पहिला मुक्काम ह्या बालाजी मठामध्ये होत असत आणि मग इथून पुढचा प्रवास ते करत असत. तर त्यामुळे जे कोणी गोदावरी परिक्रमेसाठी निघतात, तर त्यांना पहिल्यांदा ह्या बालाजी मठामध्ये यावं लागतं आणि मग इथून ते आपला पुढचा प्रवास करत असतात. त्या पद्धतीनेच आज हे सर्व भारतभरातील साधू महंत त्या परिक्रमेसाठी निघाले असता या बालाजी मठामध्ये येऊन त्यांनी आपली जी चालीरीतीप्रमाणे भेट दिली आणि इथं येऊन आपल्या गावकऱ्यांना, गिरणाऱ्यामधील सर्व नागरिकांना आपल्या वाणीतनं काही म्हणजे स्टार न्यूज ब्युरो नाशिक.